नमस्कार. महाराष्ट्र शासनाने आत्ताच एक ई-के-वाय-सी संदर्भात जी-आर काढलेला आहे. या जी-आरनुसार जे कर्मचारी सेवार्थनुसार पेमेंट घेतात त्या कर्मचाऱ्यांना आता ई-के-वाय-सी करणे अनिवार्य होणार आहे. आपण बघू शकता हा जो जी-आर आहे तो 27 मार्च 2026चा आहे आणि या जी-आरनुसार एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला ई-के-वाय-सी आपल्याला पूर्ण करायची आहे. आपण बघू शकता की आपल्याला ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करता येईल त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आपण आपल्या गुगल क्रोममध्ये NPCI ही वेबसाईट आहे npci.org.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला होम पेजच्या खाली एक ऑप्शन दिसेल, आधार सीडिंग अँड डिसीडिंग. आधार सीडिंग आणि डिसीडिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला आपले आधार नंबर टाईप करायचा आहे आणि सीडिंग सिलेक्ट करायचं आहे. सीडिंग केल्यानंतर आपली जी पेमेंट बँक असेल ती कुठली पण असू शकते, स्टेट बँक ऑफ इंडिया असू शकते, ॲक्सिस बँक असू शकते, सेंट्रल बँक असू शकते. ती बँक ज्या बँकेमध्ये आपलं पेमेंट जमा होतं ती बँक आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आता इथे आपण स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करणार आहोत. आपण एकदा स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केल्यानंतर खाली सीडिंग टाईप म्हणायचं आहे, फ्रेश सीडिंग करायचं आहे. ज्यांचं सीडिंग आधी झालेलं असेल त्यांनी डिसीडिंग आधीचं जे असेल अदर बँक डिसीड करू शकता. फ्रेश सीडिंगसाठी आपल्याला आता जो स्टेट बँकेचा जो अकाउंट नंबर असेल तो आपल्याला टाईप करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करून खाली एक कन्फर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. हे जे क्लॉज आहे ते ॲग्री करायचं आहे त्याच्यावरती. ते ॲग्री झाल्यानंतर वेबसाईट आपल्याला प्रोसीड होईल. त्यानंतर आपली जी रिक्वेस्ट आहे ती इनिशिएट होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाला आपल्याला आधार सीडिंगसाठी रिक्वेस्ट हे झालेली आहे. आपलं आता जे सीडिंग आहे ते चेक करायचं असेल तर माय आधार या साईटवरती यायचं आहे. myAadhar.uidai.gov.in या साईटवरती आपल्याला यायचं आहे. त्यानंतर आपण बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपण आपला आधार नंबर आणि OTP सह एंटर करून बघायचं आपल्या जे काय आपण सीडिंग केलं आहे ते सक्सेस. स्टेटसनुसार जर आपलं आधार सीडिंग आपल्या पेमेंट बँकला सक्सेसफुल झालं असेल तर आपण ही KYC झाली म्हणून आपण जो प्रमाणपत्र देणार आहोत आपल्या संवितरण आणि आहरण अधिकाऱ्याला ते आपण या स्टेटसनुसार आपण सादर करू शकता.